पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरी रुंदीकरणामध्ये कागल शहरात प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रतीक्षा नागरिकांना आणि प्रवाशांना लागून राहिली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाणपुलाची चर्चा सुरू असली आणि तो मंजूर झाल्याचं जाहीर झालं असलं तरी प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या 6 पदरी रुंदीकरणामध्ये कागल शहरात प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची प्रतीक्षा नागरिकांना आहे। महामार्गाच्या चौपदरी रुंदीकरणावेळी राहिलेल्या अनेक त्रुटी आजही कायम असल्यानं नागरिकांना आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय। आता 6 पदरी रस्ता रुंदीकरणाचं काम मंजूर झाल्यामुळे या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी दक्ष राहण्याची गरज व्यक्त होत असून यासाठी कृती समितीही स्थापन करण्यात आली आहे। सध्या एसटी डेपोपासून कर्नाटक हद्दीपर्यंत म्हणजेच दूधगंगा नदीपर्यंत रस्त्याचं काम संत गतीनं सुरू आहे। कागल शहरातील रुंदीकरणाचं काम तर जवळजवळ थांबल्यासारखी स्थिती आहे। कर्नाटकातील कोगनोळी इथल्या उड्डाणपूल सर्कलचं काम युद्धपातळीवर सुरू असताना कागलमधील रुंदीकरणाच्या कामाला मात्र गती आलेली नाही। ज्या ठिकाणी उड्डाणपूल होणार आहे तिथं सध्या फक्त बाजूच्या गटारीचं बांधकाम सुरू असून इतर सर्व कामं थांबली आहेत। 6 पदरी रुंदीकरणावेळी कागलमधील शाहू साखर कारखाना माळ बंगला ते कागल चेकपोस्टपर्यंत 2 किलोमीटरचा 2470 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी 600 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे। या उड्डाणपुलाचा मुख्य भाग 1975 मीटर लांबीचा असून तो अंदाजे 55 मीटर अंतरावर असलेल्या सुमारे 40 पिलरवर उभारला जाईल। त्याची रुंदी 25 मीटर असणार आहे। कोल्हापूरच्या दिशेनं 275 मीटर आणि निप्पाणीच्या दिशेनं 220 मीटरचा शेवटचा उतार असेल। या महामार्गामुळे कागल शहराचे पूर्व आणि पश्चिम असे 2 विभाग झालेत। हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे, पण सध्या तरी हा प्रकल्प केवळ कागदावरच असल्याचं चित्र आहे।